तर एक महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या निफाडमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। यावेळेची एक महत्त्वाची बातमी निफाडमधून समोर आलेली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसतंय। आपण बघतोय किती मोठ्या संख्येने इथं पाऊस झालेला आहे। रस्त्यावरून हा पाण्याचा प्रवाह कशा पद्धतीने वाहतोय ती दृश्य इथं पाहायला मिळत आहेत। वाहतूक जी आहे रस्त्यावरची ती मंदावलेली आहे, कारण निफाडमध्ये मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। यावेळेची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नाशिकमध्ये सध्या निफाड या तालुक्यात मुसळधार असा पाऊस झालाय। विजांचा कडकडाट देखील होतोय, ढगांचा गडगडाट होतोय आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। यावेळेस रस्त्यावर देखील कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे त्याची ही दृश्य समोर आलेली आहेत। अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी जागच्या जागी थांबलेली आहेत। वाहतूक व्यवस्था जी आहे ती या पावसामुळे मंदावल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ढगफुटी झाली की काय असा प्रश्न पडावा असाच पाऊस सध्या निफाडमध्ये झालेला आहे। यावेळेची थेट दृश्य आपण बघतोय नाशिकच्या निफाडमधली, जिथं मुसळधार पाऊस होतोय। निफाडमध्ये ढगफुटी झाली की काय असा प्रश्न निफाडच्या नागरिकांना पडलेला आहे। अनेक वाहनं जी आहेत ती जागच्या जागीच थांबलेली आहेत आणि रस्त्यावर देखील हे पावसाचं पाणी वाहत असताना नदी वाहावी अशाच पद्धतीनं या पावसाच्या पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी विजा देखील कडाडतायत, तर ढगांच्या गर्जना देखील पाहायला मिळत आहे। ढगांचा गडगडाट देखील सध्या निफाडमध्ये होतोय आणि मुसळधार असा पाऊस सध्या नाशिकच्या निफाडमध्ये होत आहे। अजय सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अजय, काय अधिकची माहिती? ढगफुटी सदृश्य पाऊस होतोय असं कळत आहे? नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये ठराविक भागामध्ये पाऊस होतोय, परंतु आज निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे असेल किंवा लासलगाव असेल या ठिकाणी पाऊस झालेला आहे। मात्र सर्वात जास्त पाऊस जो आहे तो कसबे सुकेने हा निफाड तालुक्यामध्ये झालेला आहे। या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की तो ढगफुटी सदृश्य पाऊस होता, ज्यामुळे अनेक ठिकाणी नद्या जशा वाहतात तसं गावांमधून पाण्याचे लोट वाहत होते आणि याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो द्राक्ष उत्पादक जे शेतकरी आहे त्यांना बसणार आहे। कारण नवीन विहिरी जी आहे ज्या खोड आपण त्याला म्हणतो त्यांना त्याचा फटका बसणार आहे। त्यामुळे शेतकरी सध्या आता धास्तावलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कसा राहील आणि काय नेमकं घडेल अशी परिस्थिती आता सध्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली। बिलकुल, धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ढगफुटी सदृश्य पाऊस सध्या निफाडमध्ये होतोय आणि विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळालेला आहे।